सविता विलास मस्कर माझे नाव आहे। ज्या दिवशी सोने बघायला तिघे काकी आल्या होत्या, 16 तारखेचा हा दिवस आहे। तर ते मला म्हटले की तुमचं सोनं दाखवा, तुमचा गंठण आणि तुमच्या सोनबाईचे डिझाईन हे मला बघायचे। तर मी जेवण बनवत होते त्यावेळेस त्यांना म्हटलं पण मी की आत्ताच नाही दाखवत, कारण मला जेवण बनवायचं आहे। तर त्या मला म्हटल्या की चंदू काकाचं दुकान पनवेलला झालं आहे, तर मी तिथे जात आहे, तर तुम्ही आत्ताच दाखवा मला। तर माझी मुलगी म्हणली की माझ्या मोबाईलमध्ये आहे ते डिझाईन बघा। तर ते म्हटले नाही, मला समोरच दाखवा। तिथे पण दाखवले फोटोमध्ये, ते पण नव्हते पाहिजे त्यांना। मग ह्याच्यामुळे मी त्यांना डिझाईन दाखवायसाठी आम्ही दोघे आत गेलो आणि बेर उचलून माझे दागिने बेरमध्ये होते, मी ते त्यांना दाखवले। आणि नंतर आम्ही दोघींनी पाहून आम्ही दोघी बाहेर आलो। पण पूर्णपणे माझा संशय त्यांच्यावरच आहे सर। माझं सोनं त्यांनीच पाहिलं आहे आणि आज माझ्या नवऱ्याने एवढी मेहनत करून आम्ही आता इथं पोहोचलो आहे। आणि माझे दागिने त्यांनाच माहित होते, जे दागिने बघितलं ते दागिने सगळे त्यांनी नेले आहेत सर। अंदाजे किती रुपयांचा आणि किती तोळे सोन्याचे दागिने नेल्याचा आरोप आहे? सोनं ते 23 तोळा आहे, पण आता जर सध्या किंमत करायची म्हणलं तर 28 लाख आहे त्याची। आपण तक्रार दाखल केल्यानंतर पुढील तपास कशा प्रकारचा आहे? पोलीस तपास तर किती दिवस सुरू म्हणजे हळूहळू चालू आहे। मी रोज त्यांच्यापाशी जाऊन बसते, त्यांना विचारते, तर ते बोलतात। माझ्या मुलांना पण मी घेऊन तिथे गेले होते। माझे मुलं म्हटले अजून सर कसा तपास लागत नाही, तुम्ही किती दिवस लावले, 1 महिना 1.5 महिना होत आला आता हे। तर ते त्यावेळेस मला म्हटले की आम्ही तुमचंच काम करतोय, मी जेव्हा जाईन तेव्हा तेच दाखवतात फक्त, पण त्याच्यावरती काही पुरं काही आहे तेच दाखवतच नाही ते मला। त्यांना एवढं पण म्हटलं की आम्हाला व्हॉट्सअपला फोन आला की असं असे तुम्ही पैसे घेतलेत आणि दिघेंचं नाव सांगितलंय, 5 लाख तुम्हाला दिलेत आणि दिघेंनी पैसे हे करून पोलीस स्टेशनला टाकले आहे ते प्रकरण तुमचं, असं पण सांगितलं त्यांनी आम्हाला। या गुन्ह्याचा तपास कोणाकडे आहे? प्रताप चव्हाण आहेत त्यांच्याकडे आहे, पण ते पण करतात, पण कसा करतात हे मला समजत नाही सर। 1.5 महिना होत आला, मी रोज त्यांच्यापाशी जाते, मुलासारखे जाऊन बसते तिथं, पण अजून काहीच तपास नाही सर। माझं सोनं आणि माझे मिस्टर आहेत ना, आज त्यांचे डोळे किडने खराब झाले, आयुष्य गेलं आमचं मेहनत करण्यात। आणि प्रताप सर मला म्हटले की तुमच्या मुलीचं लग्न केलं तुम्ही, तिला 5 तोळे का दागिने घातले। तर जशी आमची ऐपत आहे तसं आम्ही मुलीचं लग्न 5 तोळे घालून लग्न मी लावून दिलं आहे तिथं, सगळा संसार पण दिला आहे मी तिला। ह्याच्या पुढे आम्ही काय करू? अजून एक मुलगी माझी बारकी बिन लग्नाची आहे सर। आज माझे मिस्टरचे हाल हे चालू आहेत, सगळं माझा मुलगा बघतो। या चोरी संदर्भात आपण वरिष्ठांकडे तक्रार केली का, किंवा त्यांची भेट घेऊन त्यांना सांगितलं का प्रकार? हा केली आहे, पनवेलला जाऊन मी तक्रार केली आहे आणि शंभूराजे त्यांच्याकडे पण तक्रार केली आहे, पण अजून काय त्याच्यावरती हे नाही झालं। ज्या तपास अधिकाऱ्याकडे तपास आहे त्यांचं काय म्हणणं आहे आपल्या या गुन्ह्याबाबत? ते तर बोलतात तुमचं काम चालू आहे, पण मला नाही वाटत की हे काम ते होऊ शकतं। आज किती 1.5 महिना होत आलं, पण अजून काहीच पुरावा नाही। आणि ते माझ्या मुलांना पण त्या दिवशी बोलले की तुमच्याच घरात सोनं आहे आणि मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता बाहेर काढू शकतो, असं पण ते प्रताप चव्हाण सर मला बोलले त्या दिवशी। मी गेले होते मुलांना घेऊन, तर माझे मुलं बोलले की आता आम्हाला बंद करा। आणि त्यांना मी हेच प्रयत्न केला की माझं सोनं आहे तर मला होरकून द्या तुम्ही, आत्ताच चला माझ्या संग। तेव्हा ते परत गप बसले। यावेळेस आपण शेजाऱ्यांचं नाव घेतलं आरोपी म्हणून, त्यावेळेस त्यांची काही चौकशी झाल्याचं तुम्हाला सांगितलं का? मी सांगितलं माझं मोनिका तिघेवरती संशय आहे, कारण त्या दागिने बघायला आल्या होत्या आणि दागिने ठेवताना पण तिथेच होत्या आणि नंतर चावी पण माझी त्यांच्यातच आहे। तर माझा पूर्णपणे संशय त्यांच्यावर आहे, 100% मी सांगितलं पण सांगलं माझा संशय त्यांच्यावरती, पण त्यांनी माझी अजून काही दखल घेतली नाहीये। आज किती दिवस झाले, 1.5 महिना झाला। ज्या व्हॉट्सअप नंबरवरून कॉल आला होता त्याच्याबद्दल काय चौकशी केली का पोलिसांनी? आम्ही पोलिसांना ते नंबर दिला की आम्हाला असं फोन आलाय आणि तुम्हाला पैसे दिले म्हणून तुम्ही आमचं काम करत नाही का? तर ते बोलले हे बाहेरनं फोन आलेला आहे, तर आम्ही त्यांना नंबर दिला आणि तुम्ही बघा म्हटलं ते कुठनं फोन आलाय ते, पण एवढंच की त्यांनी दिघे म्हणून नाव सांगितलंय। घरात कोणी नव्हतं का? घरात कोणी नव्हतं, चावी माझी त्यांच्याकडेच आहे। दिघे मोनिका दिघे आहेत त्यांच्याकडे माझी एक चावी आहे, सीसीटीव्ही आहे ना इथे लावलेली? आम्ही आता लावलाय।
आत्ता लागलं. चोरी झाल्यानंतर आम्ही आठवड्याने तो सीसीटीव्ही लावला. सोसायटीत आहेत ना सीसीटीव्ही त्याच्यात काय? फ्लोअरवरती नाही. फ्लोअरवरती नाहीयेत, लिफ्टमध्ये मध्ये आहेत आणि त्यांच्याकडे पण आहे. आणि माझी चोरी झाल्यानंतर ना मी त्यांच्याकडे गेली. माझा मुलगा तिथे होता. मी म्हंटल की माझे दागिने काहीच नाही, बॉक्स पूर्ण खाली आहेत. तर मोनिका दिघे आणि माझा मुलगा घरात आला आणि आल्यानंतर ना मी त्याला सांगितलं आपले दागिने घरात नाही, सगळे बॉक्स खाली आहेत. तेव्हा दिघे 2 मिनिटं थांबले आणि मला म्हटले की ताई रडू नका, तुमचे डबल सिंगल गेले तर मी तुम्हाला डबल दागिने करून देते. आज कुठली मुलं किंवा माझी बहीण मुलगा मला म्हणला नाही, त्या मला तसे बोलून गेल्या. ही गोष्ट झाल्यानंतर ना ते 2 मिनिटात घरी गेल्या, मोबाईल घेऊन घरात बसल्या आणि त्यांना मी 1-1.5 तास मला वाटलं ते येतील. माझं असं झालंय, संकट आले माझ्यावरती. तर आले नाही. मी माझ्या मुलीला म्हटलं चला आपण त्यांच्यात जाऊया, त्यांच्याकडे कॅमेरा आहे त्यातून आपण हे घेऊया आणि पोलीस कंप्लेंट करूया. तर त्यांनी आम्हाला ते फोन दिलाच नाही त्यांचा आणि 15 मिनिटाचा 20 मिनिटाचा असं त्यांनी मोबाईलवरती आम्हाला हे केलंय. पूर्णपणे देतच नव्हते आम्हाला. ते 3 दिवस आणि नंतर ना कॅमेराचं हे केलं, ते पण ते सर आले म्हणून ते दिलं त्यांनी दिलंच नाही. ते बोलले की आता हे तर काय चाललंय, इलेक्शन हे सोसायटीचं होतं तर ते त्यांना पूर्ण हे करायचं होतं. बोला ज्यावेळेस आम्ही FIR द्यायला गेलो होतो त्यावेळेस आमच्या समोरच्या एक उगले काकी त्यांच्या व्हॉट्सअपवरून मोनिका दिघे आणि त्यांनी मला कॉल केला होता की तुम्ही आता FIR देऊ नका, सोसायटीमध्ये इलेक्शन आहे तर सस्पेक्ट म्हणून मोनिकाला पोलीसवाले उचलतील, त्याच्यामुळे इलेक्शनचा रिझल्ट वेगळा लागू शकतो. तुम्ही आता तपास देऊ नका, तुम्ही सोमवारी FIR द्या. आम्ही शनिवारी FIR दिली होती तर ते म्हणले की तुम्ही सोमवारी FIR द्या. पोलीस कोण आहेत म्हटलं? ज्यांनी आम्हाला कॉल केला होता मला पण कॉल आला होता. ते आम्हाला म्हणले की FIR देऊ नका, 2 दिवस थांबा, कारण की सोसायटीचं त्या दिवशी इलेक्शन पण होतं. तर FIR दिली तर मोनिका सस्पेक्ट आहे, तिला अटक करतील, पोलीस घेऊन जातील. त्यामुळे आपल्या इलेक्शनवरती पण हे रिझल्ट वेगळा लागेल. त्यामुळे तुम्ही 2 दिवस थांबा. आणि ते कॉल जेव्हा आला, उगले काकीने आम्हाला कॉल केला होता तेव्हा मोनिका दिघे त्यांच्या सोबत होत्या. त्या दोघींनी मिळून कॉल केला होता. मला 2 कॉल केले, दादाला 1 कॉल केला होता आणि आम्हाला FIR देऊ नका असं म्हणत होते, 2 दिवस थांबा. तेव्हा पण त्यांना इलेक्शनचं जास्त महत्व होतं. आमचं सोनं गेलं त्याचं त्यांना काहीच नव्हतं. पोलिसांना हे गोष्ट आम्ही सांगितली की आम्हाला असा फोन येतोय तर ह्याच्यावर सोसायटीचं इलेक्शन चालू, त्याच्यावर काय फरक पडत का? ते म्हटले त्याचा आणि ह्याचा काही सवाल नाही, तुम्ही आता देऊ शकता ते. मग आम्ही तिथे कंप्लेंट दिली आणि नंतर आम्ही घरी आलो. आम्ही ज्यावेळेस संशय व्यक्त केला त्यावेळेस आम्हाला पोलीस स्टेशन मधून हे पण सांगण्यात आले की तुम्ही आता आम्हाला संशय व्यक्त करता लेखी तक्रार देताय. आणि ज्यावेळेस समजा आरोपी सिद्ध नाही झाला, समजा मोनिका दिघे सिद्ध नाही झाला तर ते तुमच्यावरती आबरू नुकसानीचा दावा टाकू शकतात. तुम्हाला आता तुमचं 25 लाखाचं सोनं गेलं, 30 लाखाचं सोनं, त्यापेक्षा डबल किंवा त्यापेक्षा 4 पटीने तुम्हाला त्याची नुकसान भरपाई द्यायला लागते. त्यामुळे तुम्ही कोणाचं असं नाव घेऊ नका, हे ते असं पोलीस स्टेशन मधून आम्हाला वारंवार सांगण्यात येत आहे. म्हणजे हे केस दाबायचा प्रयत्न पूर्ण चालला आहे आणि हे पैसे भरून काम चाललं आहे सर. हे चोर मी सांगितलं तरी त्याला पकडत नाहीये आणि माझ्या मुलाबाळा माझे कुटुंब आहे, एवढं हसत खेळत राहणार. आज त्यांच्यावर हे संकट आले सर. माझे मिस्टर 2 किडनी खराब झाल्या, आयुष्यभर काम करून. दसऱ्याच्या दिवशी आमच्या वडिलांना पॅरलाइसचा अटॅक आला होता. त्याच्यामध्ये पण त्यांचं नशीब एवढं होतं की त्यांना ते लगेच हे झालं. म्हणून आम्ही त्यांना BNG मध्ये हे केलं. तिथे पण आमच्या जवळजवळ 2-2.5 लाख रुपये खर्च झाला आहे. आणि वरून ते आम्हाला हे विचारतायत की तुमचं नक्कीच सोनं चोरीला गेलंय का तुम्ही असंच हे करताय असं तसं आम्हाला म्हणजे आजूबाजूच्या पण विचारत आहेत. आणि पोलीस स्टेशन मधून पण तसं होतंय की तुमच्याच घरातल्यांनी सोनं चोरलं असेल. आम्ही त्यांना हे पण सांगितलं घरातल्यांनी जर चोरलं असेल तर आम्हाला तुम्ही अरेस्ट करा, तुमच्या पद्धतीने कसं तुम्हाला हे करायचं तसं आम्हाला हे करून तुम्ही आम्हाला फक्त एकच आहे, घरातला असो किंवा बाहेरचा असो किंवा दुसरा शेजारी बाजारी असो किंवा नातेला, आम्हाला फक्त आम्हाला सोनं भेटलं पाहिजे. असं आरोपी आम्हाला घरातला आहे म्हणून आम्हाला त्याची हे नाही घ्यायचं किंवा काय नाही. चव्हाण सर मला बोलले तुम्ही काही 5 डोळेच का मुलीला घातले तर हुंडाबळी असताना तुम्ही माझ्या मुलीला मी 5 चव्हाण कोण? प्रताप चव्हाण मला बोलले त्यांच्याकडची केस आहे. सध्या तुम्ही मुलीला 5 डोळे माझ्या बहिणीला मी 15 तोळे सोनं 10-15 तोळे सोनं घातले. त्यांचं लग्नाला गरीब माणूस पण लग्न लावून देतो. तुम्ही एवढं हे असताना बहिणीला तुमच्या घरी 35-40 तोळे सोनं असताना तुम्ही 5 तोळे का सोनं घालण्यात आलं? आमची चावी पण त्यांच्याकडेच आहे. ज्या 16 तारखेला आम्ही सोनं दाखवलं होतं आणि 26 तारखेला आम्हाला कळलं आमचं सोनं गेलंय. तेवढ्या 10 दिवसात आम्ही एकदा शू रॅक मध्ये चावी ठेवली होती, ती पण 5-10 मिनिटच होती. त्यानंतर
पूर्ण म्हणजे 2 महिन्या आधीपासूनच आमची चावी मोनिका दिघेंच्या घरात होती आणि एवढ्या 10 दिवसात आम्ही कुठेच चावी दुसरीकडे पण नव्हती ठेवली. पोलीस तपासामध्ये स्पॉट पंचनामा किंवा हाताचे ठसे वगैरे कसं सापडलं त्याच्यामध्ये, पण त्यांचं कसं क्राईमवाल्यांचं पण एक काय म्हणणं होतं की बाबा ते वारंवार आता सगळ्यांनी चेक केलं त्यामुळे तो थोडासा म्हणजे आपण हे नाही करू शकत, पण त्याच्यानंतर पण त्याने एक ठसा म्हणजे तो घेऊन गेले. त्याचे पण आता आमच्या घरच्यांचे पण सगळ्यांचे हे केलेले, पण अजून त्याचे काही रिपोर्ट काय आलेले नाहीत. घरच्यांच्या हाताचे आम्ही जेव्हा पण पोलिसांकडे जातो आणि बोलतो की आम्हाला त्यांच्यावर संशय आहे, तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्या वगैरे, तर ते त्यांना नेहमी डिपेंड करतात, त्यांची बाजूने घेतात. आणि त्या दिवशी आम्ही सगळी फॅमिली गेलो होतो. त्यांच्याविषयी आजपर्यंत एकही शब्द बोलले नाही. सगळं आरोपी सगळे माझ्या मुलांवर आणि माझ्या कुटुंबावर. आम्ही त्या दिवशी गेलो होतो पोलिसांकडे सगळी फॅमिली, तर ते डायरेक्ट म्हणले की सोनं तुमच्याच घरी आहे, तुमच्याच घरातल्यांनी घेतलं असं माझ्या मम्मी पप्पांना बोलले आमच्या दाखवायला. आणि म्हणले मोनिका दिघे माझ्या नजरेतून क्लीन चिट आहे तिचा नवरा आणि हे. तोपर्यंत सोनं त्यांनी कॅमेरा चेक नव्हता केला. आम्ही विचारलं त्यांना की तुम्ही डिलीट फुटेज चेक केली का, एवढ्या 10 दिवसांमध्ये जेव्हा कॅमेरा बंद झालेला ते चेक केलं का. त्याला त्यांचं सगळ्याला उत्तर नाही होतं. मग ते कोणत्या अर्थाने आम्हाला म्हणले की तुमच्या घरातच सोनं. कॅमेऱ्यामध्ये 1 तासाचं 10 मिनिटाचे 20 मिनिटाचे असे गॅप आहेत. त्यांना विचारलं की ते गॅप कशामुळे, तर त्यांचं काय म्हणणं आहे की टेक्निकल एरर आहे किंवा कॅमेरा हँग होतोय. आता होतच नाही त्यांचा कॅमेरा पूर्ण सगळ्या साईडला. त्या 10 दिवसामध्ये 16 तारखेपासून 26 तारखेपर्यंत सोसायटीमध्ये लाईट कोणाचीच गेली नव्हती. लाईट जर गेली नाही तर कॅमेऱ्यामध्ये हे म्हणजे गॅप तर येऊ फुटेजमध्ये एकतर वायफाय बंद केला असेल किंवा मोबाईल मधून हे कॅमेरा बंद केला असेल, हे असे सस्पेक्ट आहे. त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे डाऊट पूर्णपणे आमचं एकच म्हणणं आहे की मग पोलीस स्टेशनला जर तपास होत नसेल तर तो तपास काढून पोलीस स्टेशन मधून आम्हाला तो क्राईम मध्ये द्या, आम्ही क्राईम मधून तपास आम्ही हे करून घेतो. मग तशा स्वरूपाची मागणी पत्र वगैरे काय दिलेलं आहे का? त्या स्वरूपात आम्ही आता काल सीपीला अर्ज केलेला आहे, तर आम्ही आता मंगळवारी त्या संदर्भात सीपींना पण भेटायला जाणार आहे. मला बोलले सर की तुम्ही 2 मुलं एका ह्याला शिकवले आणि हे मुलगी एका साईडने का शिकवले. तर त्यांना मी हे पण सांगितलं सर तिचे ह्याने ती शिकली, तिला जे पाहिजे होती साईड त्या साईडनी ती बसली, ह्या 2 मुलांना जे पाहिजे त्या साईडनी त्यांना मी शिकवलं. आणि आज तुम्ही तुमचा मुलांना शिकवून बघा आणि लग्न करून बघा कसं असतं ते. आज आम्ही कसे कसे दिवस काढले ते आम्हाला माहिती आहे. आणि आज हे माणसाला लिफ्ट मध्ये जरी चालले तरी विचारतात तुमचं खरंच सोनं गेलंय का, की नुसतं हे असंच चाललंय. प्रश्न केले जातात. आम्हाला प्रश्न केल्यामुळे त्यांचा बीपी पण डाऊन झाला होता 1 दिवस. आणि ह्याला आयसीयू मध्ये ठेवलं होतं 5 दिवस सर. शुगर ह्यांची 600 वर गेली, 240 बीपी होता ह्यांचा. टेन्शनमुळे एवढं खूप हाल झालेत आमच्या घरात. झोपले तर डोळे लागत नाही अशी परिस्थिती होऊन बसली. माझं हसत कुटुंब असं होऊन बसलंय सर. ह्याच्यावर काहीतरी मार्ग करा, मला न्याय मिळवून द्या ह्याच्यावरती सर. तुम्ही काहीतरी करा. ते आमच्या घरी मोनिका दिघे सोनं बघायला आल्या होता. तेव्हा आम्ही त्यांना खूप म्हणजे टाळाटाळ केली होती की नंतर दाखवतो, कारण की आम्हाला जेवण बनवायचं होतं वगैरे. तरी पण त्या म्हणल्या की मला आत्ता सोनं बघायचंय, मला तुमची डिझाईन खूप आवडली, मला तुमचं सोनं दाखवा वगैरे. तर आम्ही त्यांना म्हटलं आम्ही नंतर दाखवतो. मी स्वतः त्यांना माझ्या फोनमधून आमच्या सोन्याचे जेवढे पण आमच्या घरात सोने त्याचा फोटो पण दाखवला होता. तर त्या काय म्हणल्या की मला समोर बघायचंय, तुमच्या चंदू काकाचं सोनं आहे तर मला ते समोर बघायचंय असं म्हणलं. म्हणून मग त्या ऐकतच नव्हत्या. तर आम्ही त्यांना मम्मीने जाऊन सोनं त्यांना बेडरूम मधून दाखवलं. तर आमचं सोनं बरोबर तेवढंच गेलंय जेवढं आम्ही त्यांना दाखवलं होतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त आमचं कपाट वगैरे मध्ये पण काही कॅश वगैरे होती, थोडंफार सोनं होतं, ते पण काहीच नाही गेलं. जर चोर असतं दुसरं कोणी असतं तर त्यांनी सगळं चेक केलं असतं. इव्हन आमचे फोन वगैरे पण घरात होते, कारण की आम्ही नवरात्रीसाठी पण खाली वगैरे जायचो, ते पण काही गेले नाही. 17 तारखेला त्यांचा आम्हाला फोन आला होता मोनिका दिघेंचा मम्मीला की आपण तुमच्यासाठी सगळ्यांसाठी सरप्राईज आहे, आपण मी तुम्हाला घरी आल्यावर सांगते, तुम्ही सगळे जमा व्हा, लोटेकर फॅमिली आणि आमची फॅमिली असं सांगितलं होतं. तेव्हा त्या जेव्हा 6 वाजता घरी आल्या, 3 वाजता त्यांचा कॉल आला होता आणि 6 वाजता त्या घरी आल्या. त्या म्हणल्या आपण सगळे जेवायला बाहेर जाणार आहे वगैरे असं. तर मग आम्ही त्यांना विचारलं पण होतं की नक्की कशासाठी जायचंय का, की काय कशाची पार्टी आहे हे. तर त्या म्हणल्या की मी नंतर सांगते असं म्हणून त्यांनी टाळला विषय. मग आम्ही सगळे जेवायला गेलो. 7 वाजता निघलो होतो, 7-8 पर्यंत आम्ही गेलो होतो. तेव्हा त्या आमच्या नंतर आल्या होत्या. त्या म्हणल्या की त्यांचे हस्बंड जॉबवरून आले की मी येते मागून असं. तर मग आम्ही सगळे चालत वगैरे इथेच गेलो होतो आम्ही. तर आम्ही सगळे चालत गेलो होतो. तर तेव्हा पण त्या आमच्या नंतर 15-20 मिनिटं अर्धा तासाने लेट आल्या होत्या. आणि आम्ही सगळे चालत जाऊन आम्ही तिथे जाऊन थांबलो होतो. त्या कारने आलेल्या
पण त्या अर्धा पाऊण तास लेट आल्या होत्या तेव्हा पण. आणि जेव्हा त्या आल्या तेव्हा पण आम्ही त्यांना तिथं गेल्या विचारलं हॉटेलमध्ये की नक्की कशाची पार्टी आहे, का तुम्ही जेवाय देता. तर त्या आम्हाला हे पण म्हणलं होते की माझं एक लय मोठं काम झालंय, त्यासाठी मी तुम्हाला पार्टी देते. 17 तारखेची ही गोष्ट. तर आम्ही विचारलं होतं खूप वेळा, तर त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही की कशासाठी त्यांनी दिले पार्टी. ते फक्त एवढंच म्हणलं की माझं खूप मोठं काम झालंय, त्याच्यासाठी मी तुम्हाला पार्टी देते. त्याच्यानंतर आम्ही देवीचं आगमन 21 तारखेला झालेलं, तेव्हा पण आमचं घर मोकळं होतं, असं खाली होतं. तेव्हा सगळे आगमनासाठी खाली गेले होते. आणि सीसीटीव्ही फक्त त्यांच्याच घरी आहे. त्यांच्या घरी 3 मोलकरीण पण कामाला आहे. आणि जेव्हा आम्ही सोनं दाखवत होतो त्याच्यामधली एक मोलकरीण पण त्यांची आली होती सोनं बघताना, आमच्या घरी आली होती. तिने पण बघितलं होतं सोनं वगैरे काढलेलं. आणि जेव्हा आम्ही 23 तारखेला गरब्यासाठी खाली गेलेलो 8:30 वाजता, मी आणि माझे फ्रेंड्स आणि माझी बहीण मामाची मुलगी, आम्ही शेवटला खाली गेलेलो. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा वरती आलो तेव्हा आमच्या ज्या बेडमधून सोनं गेले त्या बेडचं बेडशीट हल्लं होतं, निघलं होतं पूर्ण असं. तर मम्मी म्हटली हे बेडशीट कशामुळे निघले. तेव्हा आमचे पप्पा आजारी असतात, तर ते झोपले होते आम्ही घरी आल्यावरती त्याच्यावर. तर आम्ही म्हटलं की पप्पांनी वगैरे हलवलं असेल, चुकून झालं असेल. पण ते तिच्या डोक्यातच राहिलं. त्याच्यामुळे तिने दुसऱ्या दिवशी वगैरे चेक केलं की कशामुळे हे बेडशीट हल्लेलं. तर त्या आमच्या जेवढं आम्ही सोनं दाखवलेलं तेवढंच आमचं सोनं गेलं बेडमधून. बेडमध्ये पण आम्ही सुटकेसमध्ये एका पिशवीमध्ये सोनं ठेवलेलं. ही आमची पिशवी आहे, ह्याच्यामध्ये आम्ही सोनं ठेवलेलं. आणि ह्याच्यामधून पण ह्या बॉक्समधलं जेवढं सोनं होतं, बाकी सोनं पण होतं, पण ह्या बॉक्समध्ये जे मोठे मोठं सोनं होतं तेवढंच सोनं गेलं. त्याच्या व्यतिरिक्त काहीच गेलं नाही. जेवढं दाखवलंय तेवढंच आमचे मोठे दागिने, पूर्ण मोठे दागिने घेऊन गेले ते. आणि मला म्हटले की पनवेलला चंदू काकाचं दुकान झालंय, तर मी तिथे सोनं बनवायला जाते, तर तुम्ही आता दाखवा डिझाईन. म्हणून मी त्यांना ती डिझाईन दाखवली. त्याच्यानंतर ते म्हटले की आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपण सगळे जाऊया. मी त्यांना हे पण शब्द वापरला की ही दोन्ही डिझाईन झाली, आता नवीन डिझाईन आली, तर तुम्ही नवीन बघा, हे कशाला बघताय. तर नाही म्हणले ताई तुमची डिझाईन आणि तुमच्या सुनाची डिझाईन खूप छान आहे, मला आवडते ते. ठीक आहे म्हणून मी त्यांना ते उभा राहिल्या 20 मिनिटं इथेच उभा राहिल्या. म्हणून मी ते दागिने त्यांना दाखवले. आणि ते पनवेलला पण गेले नाही. त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी त्यांनी 2-3 ही सोनं बनवून आणलं. तेव्हा मला सांगितलं नाही की मी चालली म्हणून. त्यांना मी बोलली होती जाताना तेव्हा मला सांगा, ते म्हटले होते आपण जाऊया. ते 3 ते 4 परत सोनं त्यांनी घेऊन आले. त्यांना बँकेच्या नोटीस पण येतात. त्यांनी त्यांचं लोन वगैरे पे नाही केलंय. त्यांचं घरासाठी पण ऑप्शनला निघलंय त्यांचं घर. आणि तरी पण पोलीस आम्हालाच म्हणतात की तुम्हाला काय पैशांची गरज असेल तुमच्या घरातल्या मुलांना वगैरे हे. तर माझ्या भावाला कामामध्ये काही लागत असेल तर, पण जर त्याला कामामध्ये लागत असतं तर सगळं आमचं घर पप्पांनंतर तोच बघतो. त्यामुळे तो तर सोनं घेणार नाही. आणि बाकी पण आम्ही सगळे 6 वाजेपर्यंत आम्ही फॅमिली आमची खूप मोठी, आम्ही घरातच असतो. त्यामुळे घरातला पण घ्यायचा कोणी संबंधच येत नाही की कोणाला घरातून सोनं घ्यायचंय वगैरे. कारण की आम्ही सगळे एकत्रच खाली गेलेलो. तेवढ्या 10 दिवसात आम्ही रोज 7 वाजता वगैरे आमची लहान मुले त्यांना घेऊन आम्ही खाली जायचो. ते 9 वाजेपर्यंत वगैरे आम्ही वरती यायचो. हे आम्ही सगळं पोलिसांना सांगितलंय. आम्ही कधी कधी खाली गेलोय, कधी कधी वर आलोय, तरी पण ते आमच्यावरच डाऊट घेतात आणि आम्हालाच म्हणतात की तुमच्याच घरात सोनं आहे आणि तुमच्याच घरातल्यांनी घेतलंय असं मम्मी पप्पाला म्हटले.